एकनाथ शिंदेंच्या बाबतीत सध्या एक चर्चा रंगतेय आणि ही चर्चा आहे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची। चिराग पासवान यांनी आणि त्यांच्या पक्षानं केवळ 4च जागा जिंकल्यात, तरी चिराग पासवान यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मोदी सरकारमध्ये मिळालं। परंतु एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 7 जागा जिंकल्यात, पण त्यांच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रीपद आलंय। त्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त होत आहे। सोबतच जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चानं 1 जागा जिंकली, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं। तर मांझी यांना मलाईदार खातं मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। पण मांझी यांच्याप्रमाणेच 1 जागा मिळवणाऱ्या राज्यामध्ये आपल्या 1 जागा मिळवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मंत्रीपदच नाहीये आणि याच बाबतीत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे। तर एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात जागा जिंकली आहे 7 आणि केंद्रात केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळालंय। तर चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षानं त्यांच्या राज्यामध्ये 4 जागा जिंकल्यात, पण 1 कॅबिनेट मंत्रीपद पदरात पाडून घेतलंय। हीच अवस्था थोड्याफार फरकानं राष्ट्रवादीची। जितनराम मांझी यांच्या पक्षानं जिंकली 1 जागा आणि त्यांना देण्यात आलंय 1 कॅबिनेट मंत्रीपद। तर अजित पवारांच्या पक्षानं सुद्धा राज्यात 1 जागा जिंकली आहे, पण त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही। त्यांना राज्यमंत्रीपद दिलं गेलं, पण ते अजित पवारांनी नाकारलं। तर नकली शिवसेना आणि अजित पवार हे भाजपचे आश्रित आहेत। काल त्यांना भाजपनं त्यांची औकात दाखवली अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। तर मानसन्मान मिळण्यासाठी संख्याबळ लागतं असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावला। मात्र विरोधकांच्या टीकेला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील। ते स्वतःला तुडून घेत आहेत, त्यांना काही मिळणार नाही। मी सांगतो, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं। प्रश्न असा आहे की यांना त्यांची अवकात दाखवली। तुम्ही आमचे आश्रित आहात, तुम्ही आमचे गुलाम आहात। अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्याबळावर मिळतो। त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे। ते खुशीनं घेतले तर ठीक, नाहीतर तेही मिळणार नाही। हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात। हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित, तर इतरांना कळलं आहे। आमच्या उद्धव साहेबांना समजलं, त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला। ठीक आहे, पक्ष फुटला, माणसं गेलीत, पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केला आहे स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर। पण हे लोक, भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानांचा पक्ष आहे। यांना माणसं घ्यायचे, फोडायचे, वापरायचे, उपयुक्त आहे तोपर्यंत उपयोगात आणायचा, नाहीतर फेकून द्यायचा। राजकारणामध्ये असं कधी इझिली कोणी कोणाला काही देत नसतं। त्याची काही कारणं असतील, काही विषय असतील, त्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही डोकवत नाही। उगाच कुणाचं वाकून पाहण्याची सवय आम्हाला नाही, म्हणून आपलं काय तेवढंच आम्ही पाहत असतो। काही लोकांना ते आता चर्चा याच्यासाठी घडतायत, वाकून पाहायची सवय। तुम्हाला काय मिळालं, त्यांना काय मिळालं, तुला काय करायचंय, तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात ना, बस झालं। परंतु मला एक कळत नाही, याच्यावर इतरांना पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही जेव्हा सत्तेत होता तुम्हाला ते कोणतं तरी अवजड खातं, जे कधीच कुणाला कळालं नाही महाराष्ट्रातल्या जनतेला। कोणत्या खात्याचा मंत्री? अवजड खात्याचा मंत्री। कॅबिनेट आहे, कॅबिनेट काय काम केलंस रे? आमचं आम्ही पाहू, तुमचं तुम्ही पहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।